हाय, हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि हो, आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी आज तुमच्यासाठी एक न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे. तर मी बनवणार आहे मच्छी फ्राय आणि ती ही जी मच्छी आहे ती भिगवणची आहे. तर भिगवणची मच्छी खूप छान लागते खायला. त्यासाठी मी इथं मच्छी मागवली होती. तर तुम्ही पाहता असाल इथं मी घेतलेला आहे 1 चमचाभर मटण मसाला, 1 चमचाभर चिकन मसाला इथं मी घेतलेला आहे, 1 चमचा हळद आणि थोडासा होममेड मसाला पण घेतलेला आहे. तर इथं आपण जे मसाले वगैरे आहेत ते व्यवस्थित आपण कोट करून घेणार आहे. तर इथं आता जे मसाले आहेत ते एकदम आपण घेऊन झालेले आहेत. ते आपल्याला टाकायचं आहे आता चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं मीठ ॲड करण्याच्या नंतर मी इथं थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण घेत आहे. तर थोडंसं जे कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ टाकल्याच्या नंतर जे आपली मच्छी एकदम फ्राय होते, तर खूप अशी कडक होते आणि तुम्ही पाहत असाल की इथं मी घेतलं आहे साधारणपणे 3 ते 4 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि इथं थोडंसं 3 ते 4 चमचे इथे मी घेतलेले आहे बेसन पीठ आणि तुम्ही पाहत असाल की सगळ्या हाताच्या साहाय्यानेच मी फटाफट असे बनवून घेत आहे. कारण का त्या दिवशी माझे 2 व्हिडिओ शूट झाले होते. त्यामुळं मला जे व्हिडिओ मी आहे ते एकदम फास्ट असे बनवलेले आहे आणि इथे थोडंसं घेतलेलं आहे ऑरेंज कलर फ्रूट कलर घेतलेला आहे. कारण ज्यावेळेस आपण कलर ॲड करतो त्यावेळेस आपल्या माशाचा जे कलर आहे खूप छान असा दिसतो. त्यासाठी मी इथं फ्रूट कलर थोडासा घेतलेला आहे. साधारणपणे 1 चमचाभर घेतलेला आहे. कारण मासे खूप होते त्याच्यासाठी 1 चमचाभर लागणारच होता. तर इथे मी 1 ते 1.5 लिंबू घेतलेला आहे आणि त्याला त्याचा जे रस आहे ते काय एकदम हाताच्या सहाय्याने काढून घेतलेला आहे. आणि लिंबाचा रस टाकण्याच्या नंतर जे मी आहे ते मसाले वगैरे, कॉर्नफ्लॉवर, नंतर बेसन पीठ वगैरे आणि एकदम नॉर्मली थोडासा पाण्याचा हात घेऊन मी इथं सगळे जे मासे आहेत त्याला चांगल्यापैकी आपल्या मसाल्यामध्ये डिप करून घेत आहे. तुम्ही पाहत असाल आणि ज्यावेळेस आपण मसाले मच्छीमध्ये मिक्स करतो थोडंसं लक्ष द्यायचं आहे. कारण ज्यावेळेस त्याचे काटे असतात, तर स्पीडच्या म्हणजे गडबडीच्या नादात आपल्याला हाताला लागू शकतो. मग थोडंसं लक्ष द्यायचं आहे. तिथं तुम्ही पाहत असाल की मच्छी मी सगळे मसाले मिक्स करून 2 तास ठेवले होते. नंतर मी तळायला घेतले होते. तर तुम्ही पाहत असाल की जे मसाले वगैरे आहे आपल्या मच्छीला एकदम छानपैकी अ, मसाले लागून एकदम रेडी झालेले आहेत. तर आपलं इथं तेल तापून घेतलेलं आहे. तर इथं मी तेलामध्ये जेवढे आपले मासे बसतील तेवढे मी इथे ॲड करणार आहे. आणि आपला जे गॅसचा फ्लेम आहे ते हायच ठेवायचा आहे. कारण जर आपल्याला मच्छी अशी कडक हवी असेल तर त्यासाठी आपल्याला जे गॅसचा फ्लेम आहे तर फुल असा ठेवायचा आहे. तर आपण जर मीडियम ठेवल्याच्या नंतर आपली मच्छी जी आहे तर ती कडक अशी होणार नाही. त्यासाठी ती थोडीशी काळजी घ्यायची आहे. तर गॅसचा फ्लेम मी एकदम हाय ठेवलेला आहे. तुम्ही पाहत असाल की कशाप्रकारे आपली मच्छी तेलामध्ये एकदम फास्टपैकी अशी फ्राय होत आहे. तर तुम्ही पाहत असाल की माशाची एक बाजू आहे आणि दुसरी बाजू पण मी चांगल्यापैकी आपल्या तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे. तर तुम्ही याला पाहू शकता की कशाप्रकारे इतका छान कलर आलेला आहे आणि जसं कलर आलेला आहे तशाच म्हणजे त्याच्यापेक्षाही छान खायला म्हणजे खूप टेस्टी लागतात. आणि जे आपले मासे आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि जे आपले मासे भरपूर असे आणखीन तळायचे आहेत ते पण मी एकदा तेलामध्ये तळून घेत आहे. तर फटाफट जेवढे आपल्या कढईमध्ये बसतील तेवढे मी आपल्या कढईमध्ये ॲड करत आहे. आणि नंतर आपण 2 तास जर दीड 1 तास म्हणा, 2 तास म्हणा आपल्या जर माशाला आपण मसाल्यामध्ये मुरायला जर ठेवलं तर खूप छान असा फ्लेवर येतो आणि फटाक म्हणजे लगेचच तळायचं म्हणलं की ते फ्लेवर भेटत नाही आपल्याला. त्याच्यासाठी 2 तास भिजून घ्या आणि नंतर आपली जी डिश आहे ती एकदम रेडी झालेली आहे. तर फायनली आपली मच्छी फ्राय झालेली आहे. तर ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.